संत श्रेष्ठ जगनाडे महाराज की, संत श्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज की। तुमचा आवाज आहे ना हा कोल्हापूर पर्यंतच आहे, महाराष्ट्राच्या काड्याकोपऱ्यातून आलेत आणि आवाज एवढा कमी काय? जरा बावनकुळे साहेब इथे आहेत, बावनकुळे साहेबांच्या कानावर आहे, पण बावनकुळे साहेबांच्या सरकारच्या कानावर गेला पाहिजे। म्हणून एकदा श्री संत श्रेष्ठ जगनाडे महाराज की। आता जमलं बघा। सत्य बसवेश्वर महाराज की। थोडा जोरात पुन्हा एकदा, म्हणजे आम्हालाही जरा ऊर्जा। श्री बसवेश्वर महाराज की। कालही भाषण झालं पण माझा आवाज अजूनही टिकून आहे। आपल्या समाजाला भूषण वाटावं असे ज्यांनी माझ्या 30 वर्षाच्या आमदारकीमध्ये असे धडाकेबाज निर्णय घेणारा महसूल मंत्री पाहिलाच नाही। असे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि समाजाचे नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपल्या रक्ताचं पाणी करून समाजाला संघटित करण्यासाठी अहोरात्र काम करणारे माजी खासदार आणि समाजभूषण समाज नेते आदरणीय रामदासजी तळस साहेब, या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नाना, ज्यांचा आवाज अजूनही तेवढाच बुलंद आहे। मला वाटतं कधी कधी नानांचा आवाज कमी होतो की काय, पण तो आवाज वाढत जातो आहे। त्यांना समाजाची ऊर्जा आहे म्हणून आवाज वाढतो आहे, हे आपण विसरता कामा नये। असे आदरणीय आमचे गजानन नाना सेलार, या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्रामध्ये तरुणांना समाजाला जोडण्याचं काम केलं नव्हे तर सर्व कान्याकोपऱ्यातील समाजाला मजबूत करण्यासाठी अहोरात्र काम करणारे आदरणीय डॉक्टर भूषण भाऊ कर्डिले, आदरणीय अशोक काका व्यवहारे, जो ज्यांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून हा एक मोठा ऐतिहासिक असा एक भव्य मेळावा इथे साकार होतोय समाजाचा, असे आमचे संजय भाऊ विभूते, आदरणीय बळवंतराव मुरगळेजी, बबनराव चौधरीजी, सुनील चौधरीजी, जयेश बागे, पोपटराव गवळी साहेब, शशिकांतजी चौधरी, विलासराव तमलकर, रावसाहेब राऊत, सतीशजी वैरागी, शशिकांतजी व्यवहारे, नाना सूर्यवंशी, जगदीशजी वैद्य, निलेशजी सोनवाने, आदरणीय विदेजी, विद्याताई करपे, नयनाताई झाडे, रोशनीताई महाडिक, रत्नमालाताई, आमदार महाडिकजी, मंचावर असलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेवटच्या ठिकाणून आलेले, सर्व दूरून आलेले सर्व बांधव, पदाधिकारी, भगिनी आणि मातांनो, बहिणींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर सर्वप्रथम जोरात टाळ्या संजय भाऊ विभूते आणि त्यांच्या टीमसाठी झाल्या पाहिजे। मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा मेळावा होईल याची कल्पना नव्हती। विदर्भात होऊ शकतो, पण पश्चिम महाराष्ट्रात होईल, पण त्यांनी काय सर्व टीमनी त्यांच्या आणि त्यांनी केलेल्या मेहनतीमुळं हा असा मोठा जनसागर समाज एकत्रित आला आहे। त्यांचं निश्चितपणे मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। बावनकुळे साहेब, तुम्ही सत्ताधारी पक्षात आणि मी विरोधी पक्षात, जे तुमच्यानं जमते ते तुम्ही करा आणि तुम्ही करणारच, पण जे तुमच्यानं काही जरा अडचणी आल्या
तर मग तिकडून बॉम्बलायसाठी मला सोडून द्या, ते काम झाल्याशिवाय राहत. कारण प्रश्न सोडवत असताना सत्ताधारी म्हणूनही अडचणी येतात. काही प्रश्न विरोधकांना मांडावं लागतं. म्हणून बावनकुळे साहेबांनी ताकद लावावी, ते काम करावं. आणि जरा काही अडचणी आल्या, कारण सत्ताधाऱ्यांनी काही निर्णय घेतले तर त्याची बोंबाबोंब जास्त होते. उद्या आपल्या समाजाला जागा दिल्या जिल्ह्यात, मग त्यांच्या मागे लागतील. लागणारे कोण आहेत? विरोधक. म्हणून आम्हीच आहोत. तर आम्ही शांत, तुम्ही देणारे, म्हणजे समाजाला सर्व देण्यात काही अडचण नाही. तुम्हाला सांगतो, तुमच्यावर अजिबात कोणीही ब्र काढणार नाही. जिल्ह्यातल्या जागा शोधा, ते मिळवण्यासाठी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला मिळेल. त्यासाठी मी त्यांच्या पाठीमागे आहे, खंबीरपणे आहे. शेवट आपण समाज घटक म्हणून काम करायला आलोत. काय जे करायचं असेल, हा विखुरलेला समाज, अनेक जाती पोटजातीमध्ये, संताजींच्या जयंतीच्या 8 डिसेंबरला संताजींची जयंती आहे. 8 डिसेंबर पर्यंत एक चांगला ऐतिहासिक निर्णय. साहेब तुम्ही सांगा, तुमच्या कॅबिनेटमध्ये मांडताना अडचणी आलेत, तर डिसेंबरच्या अधिवेशनात मी मांडतो, तुम्ही हो म्हणा, म्हणजे प्रश्न सुटून जाईल. पहिला प्रश्न काय सोडवायचा आपल्याला? पहिला प्रश्न आम्हाला कोणी कोणाला कितीही देवो, पण आपल्या समाजाचा संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज महामंडळ व्हावं आणि 1000 कोटी रुपये त्या महामंडळाला आपण मिळावेत, ही आमची मनापासून इच्छा आहे. कोई कुछ नाही कहेंगे. सगळेच घेऊन चाललेत ना. आपण नेलं तर काय, 2 नंबरचा समाज आहे महाराष्ट्रात. मोठ्या समाजाला लाखो करोडो रुपये मिळालेत. मग 2 नंबरचा समाज असेल आणि मंत्रिमंडळामध्ये सध्या तुम्ही 2 नंबरवर आहात. त्यामुळं हा प्रश्न, तुमची जबाबदारी आहे तेवढी माझी आहे, पण तुमची तिकडे आता चलती आहे. तुमचा शब्द कोणी खाली पडत नाही. काय धडाकेबाज घेतलो शेतकऱ्यासाठी निर्णय, दनादन धडाकेबाज. म्हणजे तुमचे निर्णय पाहून आपले लोक, आपण जरा बहुजन समाजातली लोक, ओबीसी, आपले निर्णय जो धडाका पाहिल्यावर काही जणांना धडकी भरते. त्यामुळे तुमची स्पीड थोडी काही काळासाठी कमी करावं असाही माझा सल्ला राहील. जी स्पीड आहे ना, बाकी लागतील मागे तुमच्या. त्या बैल जोडी असते ना आपली, तो जर जास्त धावणारी असेल की तिच्या जोरात दोरडावे लागतात. अशी प्रकारही आपल्यामध्ये होतो. म्हणून त्या धडाकेबाज निर्णयामुळं महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. लाखो, अनेक प्रकारचे निर्णय. मी विधानसभेमध्ये त्यांचं अभिनंदन केलं. अरे अपना आदमी अच्छा निर्णय लेता है तो करना ही पडेगा ना. आपल्या माणसाची तारीफ आपण केली पाहिजे, मोकळेपणाने, दिलदारपणाने. कारण मी आज त्यांची तारीफ केली, 29ला काही जमलंच तर माझी तारीफ करणारे पाहिजे की नाही. म्हणजे नाही, तशी शक्यता दिसताय पुढं म्हणून म्हणतो, बाकी काही नाही. आपला कोणीतरी माणूस तिथं घुसून राहिला पाहिजे. आपण बाहेर राहिलो तर कसं होईल. आणि आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे, ही समाजाची पहिली जबाबदारी असली पाहिजे. ही जबाबदारी ओळखून काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला तरी वाटतं की बावनकुळे साहेबांच्या पाठीमागं हा महाराष्ट्रातला समाज फार आशेनं बघतोय. फार मोठ्या आशा आहेत. ही संधी कधीच आली नव्हती एवढी मोठी. आणि नशिबानं विरोधी पक्षातही नंबर 1 वर, आणि तिकडे सध्या तुम्ही नंबर 1 वरच आहे. थोडीशी वाट पाहावी लागत आहे. जरा काही काळ आहे, मला वाटतं की लागेल. आम्हाला आशा आहे, मा जगदंबेच्या महालक्ष्मीला आपण सगळेजण वंदन करून जा की आपल्या माणसाचा नंबर लवकरात लवकर लागला पाहिजे.
कारण तसे वारे तिकडेही वाहत आहेत. चर्चेला जोरात ऊत आलाय. आपले इकडचे नंबर 1चे जातील आणि आमच्या नंबर 2चा नंबर लागेल असे सगळेजण म्हणत आहेत. त्यामुळे आमच्या शुभेच्छा आहेत. ते राहिले तर आम्हाला काही दुःख नाही, राहू देत. पण 29 नंतर मात्र थोडा आमच्यासाठी ठेवा, अशी जेवढीशी माझी थोडं काही काम माझ्यासाठी ठेवलं पाहिजे की नाही. मी मंत्री झाल्याबरोबर आदरणीय बावनकुळे साहेब, पहिला निर्णय माझ्या जीवनातील काय घेतला, ज्यावेळेस ही सगळी यात्रा निघाली, आमच्या भूषण भाऊंच्या नानांच्या सगळ्या मंडळींनी आदरणीय तळस साहेबांनी काढली. त्या यात्रेमध्ये चंद्रपुरात आल्यानंतर समाज बांधवांच्या पुढे मी शब्द दिला होता आणि मंत्री ओबीसी खात्याचा मंत्री झाल्यानंतर सदुंबरेला 70 कोटी रुपये मंजूर करण्याचं काम समाज बांधव म्हणून मी पहिल्यांदा केलं. मला तुम्हाला विनंती करायची आहे आता या 70 मध्ये, कारण मी लहानसा खात्याचा मंत्री होतो, तुम्ही मोठ्या खात्याचे मंत्री आहे, त्यामुळे या 70 मध्ये किमान 100 तुम्ही घाला, म्हणजे 170 मध्ये सदुंबरेचा प्रचंड मोठा विकास आपल्याला सगळ्याला मिळून करता येईल. आणि तुम्ही घालू शकता. तुमच्या शब्दाला किंमत आहे, तुमच्या शब्दाला ताकद आहे. ते तुम्ही मिळवले आहे, कष्टाने मिळवलं आहे, मेहनतीने मिळवलं आहे. आपल्या सगळ्यांच्या नशिबी आपण काही जमीनदार नाही, आपण वतनदार नाही, आपण मालगुजार नाही. आपला माणूस समाजातला मोठा होतो तो कष्टाने होतो, तो मेहनतीने होतो, तो परिश्रमाने होतो आहे. हे सर्वांना माहीत आहे. हे आयतं मिळून काही मिळत नाही. कारण या मंचावर असलेल्यांचे कोणी मंत्री वगैरे नव्हते, कोणी खासदार नव्हते, कोणी राज्याच्या राजकारणात मोठे नव्हते, पण जी मंडळी या मंचावर बसून ज्या पदावर काम करतायत ती त्यांच्या मेहनतीचं फळ आहे, हेही समाज बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि समाजांच्या अपेक्षा मोठ्या असतात, आपल्या नक्कीच असायला पाहिजेत. कारण आपला माणूस मोठा होतो त्यावेळेस आपल्या अपेक्षा वाढतात, स्वाभाविक आहे. पण सत्तेमध्ये बसणाऱ्या माणसाला सुद्धा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, कारण त्या पदावर आम्ही बसलो आहोत. मी असं म्हणणार नाही की ते त्या पदावर बसले म्हणून सगळं काही करू शकतील, परंतु त्यांना एक गोष्ट फायद्याची कशी आहे की वडेट्टीवार नावाचा समाजाचा माणूस पुढच्या बाकावर बसला आहे, त्यामुळं त्यांना थोडासा दिलासा आपल्याला देता येतो. नाही तर बोंबलणारे आम्हीच असतो ना, त्यामुळे बोंबा आम्ही कमी मारू नाही, मारणारच नाही अजिबात. तुम्ही तसं म्हणाल तर तसं, कारण आपण आमच्या लोकांना शांत करू शकतो. आता तुमच्यामध्ये तुम्ही खरं तर इथले प्रश्न खूप मोठे आहेत. अनेक ठिकाणी जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे संताजी भवनांच्या. ह्या निर्णय साहेब करा बजेट, त्याला पुढच्या डिसेंबरमध्ये मी हे दोनही प्रश्न मांडतो. पलीकडून म्हणजे विरोधी बाकावरून मी मांडतो की आज संताजी महाराजांचा आपल्या समाजाचा एक जिल्ह्यामध्ये समाजभवन निर्माण व्हावा आणि आपल्या महामंडळाला 1000 कोटी रुपये मिळावेत, ही मागणी मी करतो. तुम्ही सगळ्यांना पटवून तिकडे तयार ठेवा. मागणी केल्याबरोबर देणारे तुम्ही, मागणारे आम्ही, दोघांचे काम झालं असं समजून आपलं काम होऊन जाईल. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. यासाठी या मेळाव्यामध्ये एक आमचा भूषण भाऊ संजय भाऊ विभूते हा एक समाजासाठी, शिवाजीरावांचं नाव घेतलं नाही मला वाटतं, सॉरी, माझे मित्र होते ते, आम्ही सोबत अनेक वर्ष आमदार केले. शिवाजी आहेत मित्र आहेत, पण माझे मित्र आहेत अजून, आणि मित्र आहेत म्हणून त्यांचं नाव जरा सुटलं त्यांची माफी मागितली पाहिजे. साहेब बावनकुळे साहेबांना, तळस साहेबांना, नाना जरा संजय भाऊवर लढाऊ माणूस आहे, लढणारा माणूस आहे. अशा माणसावर काही अधिक जबाबदारी द्या आणि त्यांना जुंपा, ते ताकदीनं पुढे समाजाला घेऊन जातील. जबाबदारी दिली पाहिजेत. तुम्ही सांगाल ती जबाबदारी त्या सगळ्यावर आपण देऊ आणि कामाला लागूया. इथे दफनभूमीचा प्रश्न मोठा आहे, सगळ्या समाज बांधवांची मागणी आहे. दफनभूमीचा प्रश्न सुटावा आणि थोडासा
आठवड्यातून 2 तास जरी तुम्ही समाजाच्या लोकांसाठी दिला तर मला वाटतं की हा समाज तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या पाठीमागे राहील, ताकदीनं उभा राहील. अगदीच किरकोळ प्रश्न आहे. काय आहे? सुटा तेलाचा प्रश्न. अगदी छोटा प्रश्न आमच्या गवळी साहेबांनी मांडला. अरे आपला धंदाच तो आहे ना. आता मी मुळात मी आंध्रातला. आमचा घाणा तेलाचा होता. आम्ही तेल काढायचं घाणा झुपून. आमचा धंदा तो आहे. मग आम्ही तेल काढणाऱ्यांना खुला तेल विकायसाठी गावागावात दुकानं कोणाची होती? आमचीच होती ना. दिवाळीचे दिवे लागले नसते ना, दिवाळी साजरी झाली नसती. जर संताजी जगनाळे जन्माला आले नसते तर तुकोबाची गाथा समाजाला दिसली असती का? तुकोबाची बोलेवाणी संताजीची चालेले का नाही? कोणी म्हणतात त्या गाथा बुडवल्या गेल्या. गाथा कोणी म्हणतं की गाथा उचलून घेऊन गेलेत. खरी परिस्थिती काही असू देत, पण त्या गाथा लिहिण्याचं म्हणजेच आपल्या समाजातील शिक्षित पहिला कोण असेल या देशात तर ते शिक्षित संत कोण होतं? ज्याला लिहिता येत होता ते संत जगनाळे महाराज आहेत, संताजी आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या आपल्या समाजातला सर्वात शिकलेला जर संत असेल तर त्या समाजाला कुठल्या दिशेने घेऊन गेलं पाहिजेत आपण? तो समाज कसा घडला पाहिजेत? आणि म्हणून माझी तुमच्याकडनं हे जे काही समाजाचे प्रश्न आहेत, सुटा तेल. अहो मला सांगा, शेंगदाणे काय भाव आहे? किती रुपये किलो आहेत? 80 रुपये किलो. किती? शेंगदाणे, तेल नाही. 150 रुपये किलो. एक किलो तेल काढायसाठी तुम्ही सांगा, हे जे विकतात ना, जे आता मार्केटमध्ये पॅकिंग वाला तेल येतो ना, शुद्ध शेंगदाणे तेल, आता 150 रुपये शेंगदाणे आहे. आणि तेलाचं पाकिट केवढ्यात भेटतं शुद्ध शेंगदाण्याचं? 200 रुपये. आणि 1 किलो तेल काढायसाठी 3 किलो लागते. मग 450 असायला पाहिजेत. मग त्या पाकिटमध्ये भेसळ आहे की नाही? 100% आहे. मग आमचा माणूस खुला विकतो म्हणून पण, आणि भेसळ करतो ना पॅक करते म्हणून सुरू. वारे वा शहाण्यानो, हे तुमच्या अकलेचे दिवाळी निघालेत. प्युअर तेल आम्ही काढतो. प्युअर तेल काढत होते म्हणून कोणालाही हार्ट अटॅक येत नव्हता. आता पामोलिन खातात, सगळं भेसळ खाऊन राहिले. म्हणून बावनकुळे साहेब, आपण आदरणीय मंत्री महोदय, आदरणीय आपले नेते म्हणून हा खुल्या तेलाचा प्रश्न आहे, सुट्या तेलाचा प्रश्न. कारण कोण्या जर गरीब माणसाला 100 ग्राम घ्यायचं असेल, तिच्या खिशामध्ये 30 रुपये असतील तर ते 100 ग्राम तेल खुलं घेऊन येईल. 100 ग्रामचं पाकिट येत नाही, अर्धा किलोचं पाकिट येत नाही, 1/2 किलोचं कदाचित येईल. पण गरीब माणसाला कुठून तेल घ्यायचं असेल तर तो खुलंच तेल घेईल, सुटा तेल घेईल. आणि म्हणून हा प्रश्न आपल्या बेसवर, प्रायोरिटीवर हा प्रश्न सोडवून समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी, अशी मी आपल्याला विनंती करतोय. शेवट मागणारा मी आहे, माझ्या हातात द्यायला काही नाही. ज्या दिवशी येईल त्या दिवशी नक्की देईल. थोडी भेटली संधी तर मी बरोबर दणका मारला आणि 70 कोटी काढून घेतलेत. संधी मिळाली पाहिजेत. आता तुम्हाला संधी आहे, आम्ही तुमच्या मागे उभे आहोत. ज्या दिवशी माझ्या मागे मला भेटेल मग तुम्ही माझ्या मागे लागा. माझ्या मागे वाटल्यास ते काय म्हणते, बैलाला ढोसतो तशी तुतारी घेऊन लागा. चालेल, मी ते सहन करेल, पण काम करून दाखवेल. हा विश्वास या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतोय. प्रश्न खूप आहेत, बोलणारे नेते आहेत, त्यामुळं बावनकुळे साहेबांच्याकडून असलेल्या अपेक्षा नक्की आपण पूर्ण करूया. ते पूर्ण करतील आणि समाजाला मोठ्या आशेने जे आपण या ठिकाणी आलात, अपेक्षा घेऊन आलात, समाजाच्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तरी समाज संघटन करून, समाजाची ताकद वाढवून, समाजाला न्याय देण्यासाठी एकत्रितपणे लढण्याची जिद्द या मेळाव्यातून आपण घेऊन जावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय संताजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव